कुठल्या तरी आपला कॅपिटल उभं करत असताना कुणीकडनं पैसा उभा केला म्हणजे घोटाळा कसा झाला सांगा. शेवटी आमची सगळी प्रॉपर्टी तारण दिली, आपण कर्ज त्याला तारण ठेवली आणि मग कर्ज काढून आपण कारखाना उभा केला. यामध्ये कसाही घोटाळा नाही. आता जर तसंच जर असतं तर मग ह्याच्यापूर्वीच निर्णय घेतला असता. इतकं होऊनसुद्धा आपण जाताना मी एकटा नाही गेलो, आम्ही अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत गेलो. त्यामुळे मी एकटा गेलो असतो, अनेक जण जात आहेत तसं, तर तुम्ही हा आरोप तुमचा बरोबर होता. पण हा सामुदायिक निर्णय घेतला पक्षाच्या हितासाठी, राज्याच्या विकासासाठी आणि वरती केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं युतीचं सरकार आहे. त्यामुळे आपला राज्याचा विकास होईल ही महत्त्वपूर्ण ही अजितदादा पवारांनी घोषणा केल्या होत्या. हे एकमेव हे करून आपण गेलो. असा विचार अनेक वेळा झाला होता. आम्ही 2000 मला वाटते 14ला सुद्धा बाहेरून पाठिंबा दिला होता भारतीय जनता पक्षाला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली. पवारसाहेबांनी जे पुल स्थापन केलं तेव्हा भारतीय जनता पक्ष त्यामध्ये ते जनसंघ होतं, त्याशी त्यांच्या मंत्रिमंडळात होतं. त्यावेळेला अनेक मंत्रीसुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात होते. त्यामुळं आम्ही काहीतरी वेगळं केलं असं काही नाही.